आरोग्य क्षेत्रातील वैयक्तिक सुरक्षा उपकरणे PPE. क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी संसर्गापासून म्हणजेच इन्फेक्शन पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा म्हणजे PPE चा वापर करतात. PPE चा फुल फॉर्म आहे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. PPE मध्ये काय काय समाविष्ट असते? गॉगल्स, फेस शील्ड, मास्क, हँड ग्लोव्स, गाऊन, कॅप, N95 मास्क. गॉगल्स इन्फेक्शन पसरवणारे सूक्ष्मजीव तोंडावाटे, नाकावाटे किंवा डोळ्यातून शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे PPE गॉगल्स वापरणे आवश्यक आहे. गॉगल्समुळे रुग्णांच्या रक्तस्त्रावापासून किंवा इतर रसायनांपासून डोळ्यांचे संरक्षण होते. त्याचबरोबर इन्फेक्शन पासूनही बचाव होतो. मास्क इन्फेक्शन होऊ नये यासाठी फेस मास्कची गरज असते. खोकताना किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म कणांच्या माध्यमातून पसरणाऱ्या इन्फेक्शन पासून मास्कच्या मदतीने सुरक्षित राहता येते. PPE ग्लोव्ज त्वचेद्वारे किंवा स्पर्शामुळे होणाऱ्या इन्फेक्शन पासून संरक्षणाचे काम ग्लोव्ज करतात. रक्त, इतर स्त्राव किंवा इतर संसर्गजन्य पदार्थाच्या संपर्कातून होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी ग्लोव्ज वापरले जातात. फेस शील्ड रुग्णाची देखभाल करताना रक्त, शारीरिक द्रव, स्त्राव किंवा उत्सर्जित पदार्थांपैकी काही कण तोंड, नाक किंवा डोळ्यांमध्ये जाऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. फेस शील्डच्या मदतीने संपूर्ण चेहरा झाकला जातो आणि सुरक्षित राहता येते. PPE गाऊन PPE गाऊन संपूर्ण शरीराचे संरक्षण करतो. द्रव पदार्थ किंवा उडणाऱ्या शिंतोड्यांपासून संरक्षण करण्याचे काम गाऊन करतो. गाऊन घालणे किंवा काढणे अतिशय सोपे असते. PPE किट घालण्यापूर्वी लक्षात ठेवा, PPE किट घालण्याची किंवा उतरवण्याची प्रक्रिया एका ठराविक ठिकाणीच करा. काम सुरू करण्यापूर्वी जेवण करून घ्या, वॉशरूमला जाऊन या आणि तुमच्या स्वतःच्या वस्तू जसे की पर्स, मोबाईल, घड्याळ, दागिने आदी वस्तू सुरक्षित ठेवा. हॉस्पिटलचा युनिफॉर्म असेल तर तो किट घालण्यापूर्वी घाला आणि हात साबणाने स्वच्छ धुवा. PPE किट घालण्याची योग्य पद्धत समजून घेऊ. यालाच डॉनिंग म्हटले जाते. सर्वप्रथम हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. त्यानंतर हातांमध्ये व्यवस्थित बसतील असे योग्य मापाचे हँड ग्लोव्ज निवडा. ते बोटांमध्ये नीट घालून हळूहळू मनगटापर्यंत ओढून घ्या, जेणेकरून हातांचा बाहेरच्या कोणत्याही वस्तूशी थेट संपर्क येणार नाही. आता डिस्पोजेबल मास्क घाला. त्यानंतर गाऊन घाला. लक्षात ठेवा की गाऊन कुठेही फाटलेला नसावा. गाऊन प्रथम पायांमध्ये घाला, त्यानंतर बाहीमध्ये हात घाला आणि मग गाऊनची चेन म्हणजेच झिप लावून घ्या. झिपवर फ्लॅप असेल तर तो लावून घ्या. नंतर एका खुर्चीवर बसा आणि वरच्या बाजूने शू कव्हर पकडा. ते पावलाच्या बोटांकडून वरती ओढून घाला. ह्याच पद्धतीने दुसरा शू कव्हर देखील घाला. आता तुम्हाला N95 मास्क घाला. मास्क हातात घ्या आणि त्याच्या स्ट्रॅप्स म्हणजेच पट्टे बाहेरच्या बाजूने लटकत असतील याची खात्री करून घ्या. मास्क चेहऱ्यावर लावा आणि स्ट्रॅप्स ओढून कानाच्या मागे व्यवस्थित लावा. त्यानंतर PPE गाऊन घाला, गॉगल्स घाला, बाहेरून पुन्हा हँड ग्लोव्ज घाला आणि फेस शील्ड लावा. आता पाहूया की PPE किट योग्य पद्धतीने कसे काढायचे, ज्याला डॉफिंग म्हणतात. सर्वात प्रथम बाहेरचे हँड ग्लोव्ज स्टराईल म्हणजेच निर्जंतुक करून मगच ते काढा. त्यानंतर हँड सॅनिटायझरने हात स्वच्छ करा. बाहेरचे हँड ग्लोव्ज काढताना काळजी घ्या की आतील हँड ग्लोव्ज फाटणार नाहीत किंवा ते दूषित होणार नाहीत. एका हाताने हँड ग्लोव्ज मनगटाजवळून उलटा करून काढा आणि दुसऱ्या हाताने पकडा. आता दुसऱ्या हाताचा हँड ग्लोव्जही काळजीपूर्वक काढा आणि कचऱ्याच्या डब्यात टाका. या प्रक्रियेत एक निरीक्षक म्हणजेच ऑब्झर्व्हर असणे आवश्यक आहे.
इतर सहकारी तुमच्या PPE ला स्पर्श करणार नाहीत याकडे लक्ष ठेवा. PPE वर कोणताही दूषित पदार्थ लागलेला नाही ना ते तपासा. काही लागले असेल तर सॅनिटायझरने ते स्वच्छ करा. हँडग्लोव्ज सॅनिटायझरने स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. सहकार्यांच्या मदतीने किंवा स्वतःच्या पायांनी सॅनिटायझर घ्या आणि हँडग्लोव्ज निर्जंतुक करा. आता फेस शील्ड, त्यानंतर गॉगल्स हळूहळू मागे खेचा आणि मग काढा. काढल्यावर ते योग्य डब्यात टाका. हँडग्लोव्ज पुन्हा एकदा सॅनिटायझरने स्वच्छ करा. PPE गाऊनच्या वरचा फ्लॅप उघडा, मग झिप उघडा आणि गाऊनची कॅप काढा. नंतर पुन्हा ग्लोव्ज सॅनिटायझरने स्वच्छ करा. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून खुर्चीत बसा. शू कव्हरचे बंद उघडा. आता PPE गाऊन खांद्यापासून पकडून हळूहळू उलट्या दिशेने कमरेपर्यंत खाली आणा. आता एक एक हात गाऊन मधून बाहेर काढा आणि काढताना बाह्या उलट्या करा. आता गाऊनची आतील बाजू पकडून ती पायांपर्यंत गुंडाळत खाली आणा आणि पाय बाहेर काढा. PPE गाऊनची बाहेरची बाजू आत येईल अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून तो डब्यात टाका. सॅनिटायझरने पुन्हा हँडग्लोव्ज स्वच्छ करा. N95 मास्क काढताना त्याच्या बाहेरच्या भागाला हात लावू नका. एक एक करून दोन्ही स्ट्रॅप्स पकडा आणि मास्क चेहऱ्यावरून काढून योग्य डब्यात टाका. पुन्हा हँडग्लोव्ज निर्जंतुक करून घ्या. आता डिस्पोजेबल मास्क आणि कॅप काढा आणि योग्य त्या डब्यात टाका. शेवटी हँडग्लोव्ज पुन्हा सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्या आणि तेही योग्य डब्यात टाका. त्यानंतर हात स्वच्छ धुण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करा. या व्हिडिओमध्ये आपण PPE किट घालणे म्हणजेच डॉनिंग आणि तो काढण्याची म्हणजेच डॉफिंगची पद्धत समजून घेतली. PPE किटचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी स्वतः सुरक्षित राहू शकतात आणि आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकतात.